98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नवी दिल्ली येथे होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष यावर्षी एका स्त्रीला दिलेले आहे. त्यामुळे पुरुष बक्तेदारी हा विषय चर्चेला आहे. ह्यावर आपण चर्चा करूया. आजपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही जवळपास 97 झालेली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहेत ही 97 झालीत आणि त्यामध्ये फक्त 5 महिन्यांना संमेलनाचे अध्यक्ष हा मान मिळाला. आता हे 98वं संमेलन आहे, साहित्य संमेलन. आणि या संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तारा भवाडकर या महिला विभूतीला ते पद मिळालेलं आहे. आणि आता बघायचं आहे ह्या जे संमेलनाध्यक्ष आहेत डॉक्टर भवाडकर ह्या कोणत्या तीर मारतात आमच्या मराठी साहित्यामध्ये. यापैकी जेवढे अध्यक्ष होऊन गेले त्यांनी बोललेले तीर खूप ऐकलेत. आता बघायचं आहे कारण ही जेवढी मंडळी आहेत हे स्पेशली ब्राह्मणवादाची जोपासना करणारी मंडळी आहेत. ज्यांनी मराठी साहित्यावर आपलं अधिपत्य कायम केलेलं आहे. तेव्हा आम्हाला यांच्या बेटे बघावं लागणार आहे. आणि हे जे भक्तिधारी सांगितलेले पुरुष भक्तिधारी, आता स्त्री भक्तिधारी, आता भक्तिधारी भाषा होत आहे. पण हा जो ब्राह्मणवाद आहे मराठीतील ब्राह्मणवाद, साहित्यातील ब्राह्मणवाद, हा ब्राह्मणवाद जर मराठी साहित्यात नसता तर हे आंबेडकर साहित्य, बौद्ध साहित्य, विद्रोही साहित्य, आदिवासी साहित्य, वऱ्हाडी साहित्य, दलित साहित्य, संत साहित्य, झाडीबोली साहित्य असा विविध साहित्याचा निर्माण झाला असता काय. हा संशोधनाचा विषय आहे. कारण मराठीमध्ये सुद्धा ह्या बरीच साहित्य प्रकार आपल्याला दिसून येतात. जसं आंबेडकर साहित्य, बौद्ध साहित्य, विद्रोही साहित्य, आदिवासी साहित्य, वऱ्हाडी साहित्य, दलित साहित्य, संत साहित्य, झाडीबोली साहित्य, असं बरेच साहित्य आहे. त्या मराठी भाषेतील हा जी भक्तिधारी जी होती ब्राह्मणी भक्तिधारी याला छेद देण्याकरता ही निर्माण झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही. तसं बघितले आपण बघतो तर सकारात्मक आणि नकारात्मक माणसाच्या प्रवृत्तीत असतो. आणि यामध्ये ब्राह्मण स्त्रीवाद भावसाहित्याचा एक भर पडली. यामध्ये ब्राह्मण्यवादी स्त्री भावसाहित्याचा यामध्ये भर पडलेली दिसून येते. त्यामुळे हे समीकरण आहे 98-6 असं समीकरण झालेलं दिसून येते. कारण 98 संमेलन झाल्यामध्ये फक्त 6 महिला संमेलनाध्यक्ष झालेले आहेत. म्हणजे समीकरण 98-6 असं दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट काय, यामुळे स्त्रीवादी ब्राह्मणी भाव साहित्यातील आता ब्राह्मणी स्त्री वर्गाला त्यांनी अधिपत्य सुरुवात केलेली दिसत आहे. तर स्त्रीवादी ब्राह्मणी भाव साहित्यातील आंबेडकरी, बौद्ध, दलित, आदिवासी, वऱ्हाडी, झाडीबोली साहित्य प्रकारातील स्त्री अस्तित्ववादाचा प्रश्न तिथे निर्माण होणार आहे. आता ब्राह्मणी स्त्रीवादाचा इथे जर आपण उल्लेख केला तर ह्या ज्या स्त्रिया आहेत आंबेडकरी, बौद्ध, दलित, आदिवासी, वऱ्हाडी, झाडीबोली साहित्यातील जे हा स्त्री वर्ग आहे यांच्या अस्तित्वाचा एक प्रश्न निर्माण होईल. अध्यक्षपद एका विशिष्ट वर्ग स्त्रीला मिळत आहे, एका विशिष्ट जातीतील स्त्रीलाच मिळत आहे अध्यक्षपद. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ जे महामंडळ आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, त्याच्या जे अध्यक्ष आहेत ह्या उषा तांबे आहेत, ह्या महिला आहेत. तर त्यांनी एक बयान दिलं, त्यांनी शब्द आहेत, पूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडणूक होत असे. उमेदवार यांचे नाव कोणते सूचित असे.
उमेदवाराला केवळ ना हरकत प्रमाणपत्र हे द्यावे लागत असे. पुढे निवडणूक न घेता पद समान दिले जावे असा ठराव झाला. तेव्हा पहिला मान हा अरुणा ढेरे यांना मिळाला असा त्यांनी इतिहास सांगितला. महत्त्वाचं म्हणजे सन 1847मध्ये पुणे येथे जे मराठी साहित्य संमेलनाला पहिलं, त्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. आणि महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी सन 1961मध्ये ग्वाल्हेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जे मराठी साहित्य म्हणालं तिथले अध्यक्ष हा कुसुमताई देशपांडे होता. एकंदरीत आपल्याला हे दिसते मराठी साहित्यामध्ये ब्राह्मणी एकदर्शी पुरुष परंपरा यांचा आपल्याला लवलेश दिसतो आहे. आता संमेलनामध्ये ब्राह्मणी महिला शक्तीचा प्रवेश झालेला दिसत असल्यामुळे आमच्या अन्य महिला वर्ग आहेत, आंबेडकरी असो, बौद्ध असो, दलित असो, आदिवासी असो, मराठी असो, झाडीबोली असो, या महिला साहित्यिकांनासुद्धा ह्या जे मराठी साहित्य संमेलन आहे त्यामध्ये कुठपर्यंत मान मिळणं हा आमचा प्रश्न आहे. मराठी भाषा साहित्य लिपी इथे उगम आणि विकास यामध्ये सुद्धा या संदर्भात सुद्धा बरेच विवाद आहेत. मराठी भाषा साहित्य आणि लिपी याच्यात उगम आणि विकास आहे याबद्दल जे साहित्यिकामध्ये या विचारवंतामध्ये विवाद आहेत. काही ब्राह्मणी साहित्यिक विचारवंत यांचे लिखाण हे एकांगी दिसून येते. मराठी भाषा साहित्याचा खरा उद्गाता कोण हा एक प्रश्न काय निर्माण झालेला आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा पूर्णपणे असत्यधारेचा इतिहास आहे. प्राचीन भारताचा इतिहास जो लिहिला गेला तो पूर्णतः असत्यधारेचा इतिहास आहे. सरस्वती ही सरस्वती आहे, ही विद्येदेवी कशी झाली, तिचं योगदान काय आहे, साहित्यामध्ये त्या सरस्वतीचं योगदान काय हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि आंबेडकरी बौद्ध साहित्यिक वर्ग आणि विचारवंत आहे यांनी यावर जे उगम आणि विकास यावर विशेष असं लिखाण केलेलं दिसून येत नाही. काही मंडळी लिखाण केलेलं आहे पण फार कमी लोकांनी. तेव्हा माझा असा दावा नाही मी साहित्यिक खूप मोठा साहित्यिक आहे याच्यातला भाग नाही आहे, हे समीक्षक याच्यातला भाग नाही आहे. मी एक अभ्यासक आहे म्हणून माझे प्रश्न आहेत. जेव्हा मी मराठी साहित्याचा इतिहासाकडे वळतो तर सिंधुघाटी सभ्यतेपासून तर बुद्ध काळापर्यंत हा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. सिंधुघाटी लिपी जी आहे ती अजून वाचल्या गेली नाही, समजल्या गेली नाही आहे. त्यानंतर आलेली ब्राह्मी लिपी हा शाकिनी बुद्ध काळात आलेली ब्राह्मी लिपी ही मात्र समजण्यात आलेली, वाचण्यात आलेली आहे. आणि ही लिपी आणि भाषा मात्र प्राकृत ही भाषा होती, बोलीभाषा. पाली प्राकृत ही बोलीभाषा होती. पुढे पाली भाषावर संस्कार झाले आणि जी भाषा आली तिला हिब्रू संस्कृत असं म्हटलं गेलं. मग पाली भाषेवर संस्कार केला म्हणून त्याला हिब्रू संस्कृत असं ते म्हटलं गेलं. आज जी संस्कृत दिसते आपल्याकडे ती क्लासिकल संस्कृत आहे. आणि हिब्रू संस्कृताची भाषा हिब्रू संस्कृत आहे त्याची जी लिपी ही आपल्याला ब्राह्मी लिपी दिसत आहे. आणि क्लासिकल संस्कृत यांची लिपी जी आहे ही देवनागरी लिपी आहे. ह्या दोघातील हा भेद आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. त्या अशोकोश हा त्याच काळातील बुद्ध काळानंतर अशोकोश आलेले आहेत. त्यांची लिखाण हिब्रू संस्कृतमध्ये दिसून येत आहे. त्यांनी बुद्धचरित्रम, सौंदर्यानंदम, सारिपुत्र प्रकरण व सारखे ग्रंथ लिहिलेत. ते अशोकोश हे बौद्ध दार्शनिक, नाटककार, कवी, संगीतकार, कुशल वक्ता होते. आणि त्यांचा जो कालखंड हा ईसापूर्व 150चा कालखंड राहिलेला आहे. आणि त्यांच्या साहित्यामध्ये संदर्भशास्त्र, मानवशास्त्र, दर्शनशास्त्र, नैतिकवाद याची आपल्याला अनुभूती दिसून पडते. नंतर आलेला हा कालिदास यांच्या अशोकोश यांचा प्रभाव दिसतो. प्रश्न आहे कालिदास हा जन्म आणि मृत्यू अजूनपर्यंत तो सिद्ध झालेला नाही आहे. अशोकोश याच्या आधी आलेले आहेत, त्यांचा जन्म आणि मृत्यू माहिती आहे.
गौतम बुद्ध आलेले आहेत, त्यांचा जन्ममृत्यू माहिती आहे, पण तो नंतर आलेले कालिदास यांचा जन्म कुठे आला आणि त्यांचा मृत्यू कुठे झाला हे अजूनही अज्ञानात आहे. त्याच्यामुळे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा कालिदास हा कोण होता हा एक प्रश्न आमच्यासमोर आहे. आणि कालिदासांनी मेघदूतम, कुमारसंभवम, ऋतुसंहार, रघुवंशम, शाकुंतलम असे एकूण 40 रचना लिहिल्याचे सांगितले होते. आता हा कालिदास कोण आहे आता आमचा प्रश्न आहे. आणि कालिदासा साहित्यामध्ये भोगवादाचा जे जनक असेल, भोगवाद हा जे काही कोणी जनक असेल तो कालिदास आहे. कालिदासा संदर्भात खूप काही बोलता येईल, पण आपण तो विषय वेगळा आहे. आणि कालिदासाचा संस्कृत हा हिब्रू संस्कृत दिसत आहे आणि अपभ्रंश भाषेचाही प्रभाव कालिदासावर दिसत आहे. म्हणजे कालिदासाच्या लिखाणामध्ये अपभ्रंश साहित्याचाही प्रभाव दिसत आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. आणि कालिदासाच्या त्यानंतर पाली प्राकृतिक भाषा लिपी, ब्राह्मी लिपी, त्यानंतर येते हिब्रू संस्कृत, त्यानंतर येतो अपभ्रंश भाषा साहित्य, त्यानंतर काय ते अपभ्रंश भाषा, हिब्रू संस्कृत भाषा, त्यानंतर येते अपभ्रंश भाषा. आणि त्यांची लिपीसुद्धा ही देवनागरी आपल्याला ही देवनागरी आहे. अपभ्रंश भाषा साहित्य संदर्भात चर्चा करताना वल्लभी दर्शन इसवी 550, सिद्ध सरापात इसवी 769, उद्यापन सूरी इसवी 780, देवेन इसवी 933 आणि शेवटचा अपभ्रंश कवी हा लुईतो आहे. शेवटचा अपभ्रंश साहित्याचा कवी हा लुईतो आहे. याचा इसवी 1400चा कालखंड राहिलेला आहे. त्यानंतर आधी हिंदीचा प्रभाव, त्यानंतर आधी हिंदी साहित्याचा उदय होतो. सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आधी हिंदी होय हे समजून घ्यावं लागणार आहे. जे सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आधी हिंदी होया हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. हा 12व्या शतकातला कालखंड आहे. आणि अब्दुल रहमान या अब्दुलरहमान त्यांना म्हटलं गेलं, त्यांना आधी हिंदी साहित्यातील पहिले कवी म्हटले जाते. त्यांचा संदेश शासक नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर याशिवाय शादीबद्ध सुरी 1184, अमीर खुसरो लक्षात घ्यावं लागणार, अमीर खुसरोचं खूप नाव फेमस आहे. 1153, हंसावली 1300, संत कबीरसुद्धा आधी हिंदीशी संबंधित आहेत. हे 1399, रामानंद 1450, कालामितुल 1580, नाभादास 1585, बनारसीदास 1600, गुरु अर्जुन देव जे सिखांचे गुरु आहेत, गुरु अर्जुन देव 1604, गोस्वामी तुलसीदास. इथे समजून घ्यायला गोस्वामी तुलसीदास आधी हिंदीमध्ये त्यांच्या लिखाणाचा आपल्याला समावेश करावा लागतो. त्यांचा कालखंड 1532, जटमल 1623, आचार्य केशवदास 1634 अशी हे साहित्यिक आधी हिंदीचे साहित्यिक आहेत. त्यानंतर इसवी सन 1645 हा जो कालखंड आहे उर्दू भाषेचा उगम झालेला आहे. त्यानंतर 1100चा कालखंड हा देवनागरी भाषेचा देवनागरी भाषा आहे. त्याचा प्रथम संदर्भ आहे, स्वरूप आहे ते 1100मध्ये दिसून येते. परंतु देवनागरी लिपीचा प्रारंभ हा 1796 दिसून येतो. आणि आधी हिंदीचे आधी कवी अब्दुलरहमान आणि संत कबीर यांनी दोघांनी आपली जाती ही कोली आणि जुला सांगितलेली आहे. जेव्हा कबीर हे मुस्लिम नव्हते तेव्हा ते स्वतःला कोली म्हणत होते, अब्दुलरहमान असो की कबीर असो. पण त्यांनी जर धर्म परतवून मुस्लिम झाल्यानंतर त्यांनी त्यांना जुला म्हटलं. त्यांचं जे त्यांचं जे काम आहे हे विणकाम आहे, व्यवसाय काम म्हणजे व्यवसाय हा विणकाम आहे.
आणि कोलीचा जो संबंध हा त्यांनी कोलीयाशी जोडलेला. कोलीय आणि कोली ह्या सिद्धार्थ गौतमाची पत्नी या आई महामाया घ्या ही पत्नी यशोधरा. इथे जे वंशज आहेत हे कोली आहेत ते आणि त्यांचाही व्यवसाय हा विणकाम होता, असा तो संदर्भ त्यांनी जोडण्यात आलेला आहे. त्यामुळे यांच्या कबीरावर बुद्ध विचारधारेची छापही आमच्या साहित्यामध्ये दिसून पडते. आधुनिक हिंदीचा भाषेचा साहित्याचा जन्म होतो 18व्या शतकामध्ये. आधुनिक हिंदीचा जो जी आधुनिक हिंदी आहे भाषा साहित्य याचा जो उगम आहे हा 18व्या शतकातील आहे. साहित्यिक गासातासी 1839 यांना पहिलं साहित्यिक म्हटलं जातं हिंदी आधुनिक हिंदीचं. त्यांचं उदंत मार्टन 1826, ओम जगदीश 1837, शिवसिंह सरोज 1883, राजा शिवप्रसाद 1867, अयोध्याप्रसाद खत्री 1877 अशी बरीच नावं आधुनिक हिंदीमध्ये दिसून येतात. आणि 1 मे 1950ला उत्तर प्रदेश हिंदी राजभाषा हिंदी सत्य समाजाची स्थापना होते. 1 मे 1950ला हिंदी राजभाषा हिंदी सत्य समाजाची स्थापना होते. त्यापूर्वीच 1881ला उत्तर प्रदेश हिंदी प्रयाग आणि 1893ला काशीनगरी पत्रसभेची स्थापना होते. आणि ऋग्वेद ग्रंथ जो आहे हे याची जी प्रमाणित प्रत आहे, अरे समजून घ्या, ऋग्वेद ग्रंथाची जो वेद आहे त्याचा ऋग्वेद याची प्रमाणित प्रत ही 1862 साली युनेस्कोला पाठवण्यात आली. हे समजून घ्यायचं. युनेस्कोला 1862 साली ऋग्वेद ग्रंथाची प्रमाणित प्रत पाठविण्यात आली. हे समजून घ्यायचं. इतिहास हा समजून घ्यायचा आहे. आणि 850 साली आदि शंकराचा जन्म होतो. 850 इसवी 850ला आदि शंकराचा जन्म होतो. त्याला मग पुढे प्रचन्न बुद्ध म्हटलं जातं. महायान संप्रदायापासून बुद्ध जो धर्म आहे त्याच्यामध्ये हिंदी आणि महायान संप्रदायात 2 विभागणी होते. मग महायान संप्रदायापासून वज्रयानाचा निर्माण होतो. वज्रयानापासून मग तंत्रयानाचा निर्माण होतो. आणि वज्रयान आणि तंत्रयान यांनी मग शैवपंथ, शाक्तपंथ, वैष्णवपंथाचा स्थापना केली. आणि जी मंदिरं आहेत महायान पंथाची याच्या सर्वांवर हा शंकर नावाचा जो प्रचंड बौद्ध आहे हा कब्जा करतो. आज तमाम जे बौद्ध हे जे मंदिरं आहेत शैव असो की वैष्णव मंदिर हे सर्व या कृष्ण मंदिर कोणते मंदिर असो हे सर्व मंदिर जे आहेत हे सर्व बौद्ध मंदिर आहेत, महायान मंदिर आहेत. हे समजून घ्यावं लागणार. जेव्हा मराठी साहित्याकडे वळतो, मराठी भाषा साहित्याकडे, तर पहिला शिलालेख हा 705 साली पुणेजवळील तळेगाव ढमढरी इथं आढळला. आता कालखंड समजून घ्यायचा आहे. पहिला मराठी शिलालेख 705 सालचा आहे. तो पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढरी इथं सापडला. दुसरा शिलालेख जो आहे 1012 सालचा आहे. तो अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अक्षी या गावी सापडला. दुसरा शिलालेख म्हणजे ते शिलालेखाची भाषा आहे तो 1012 तळेगाव ढमढरी तिला शिलालेखासंदर्भ दाखवलेला 705. तिसरा शिलालेख हा सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुंडल इथं दिसला आहे. त्यांचा कालखंड हा 1939 सांगितलेला आहे. चौथा 1912 सांगितलेला आहे. चौथा शिलालेख हा कर्नाटक आढळला. तो श्रवणबेळ गोळी दाखला करतो. तो 1939चा आहे. इकडे 1939चा आहे. म्हणजे जे शिलालेख आहेत 705 हा संदर्भ घेतला. आज 2024-25 आणि 705 म्हणजे 15 700 गेले 25 700 गेले किती येईल समजून घ्यायचं आहे. 2025 म्हणजे 705 गेले किती येईल काय काढून घ्या. 2000 होत आहे का म्हणजे 5 आणि म्हणजे 1800. इतिहास किती होतो मराठी साहित्याला 1800चा इतिहास होतो. मराठी साहित्याला हा जो आपण कालखंड शिलालेखाचा संदर्भ घेतला तर मराठी साहित्याला फक्त 1800 वर्ष झालेले आहेत. तेव्हा आणि विश्वनाथ जे खरे आहेत मराठी भाषातज्ञ
त्यांनी सम्यक सिद्धांत आधारे मराठीचे मूळ तामिळ भाषेतून सांगितलेले आहे. डॉक्टर श्रील कर्वे यांनी त्या विधानाला मान्यता दिली. दुर्गा भागवत हिने राजाराम शास्त्री यांच्या संशोधनाच्या आधारे जुनी मराठी भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी असं मान्य केलेलं आहे. ही जुनी संस्कृत म्हणजे ही जुनी महाराष्ट्री ही भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी सांगितलेली आहे. म्हणजे हे भाषा आहे ही क्लासिकल संस्कृत बोलते आहे. दुर्गा भागवत जी बोलते क्लासिकल संस्कृतबद्दल बोलते आहे. ज्याची लिपी देवनागरी आहे. आणि हरिनरके महाराज आमचे यांनी मराठी भाषा ही इसवी सनाच्या पूर्वीपासून अखिल महाराष्ट्री आणि प्राचीन मराठी भाषेपासून शौशनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौशनी भाषेपासून कालांतराने मागधी पेशाच्या या 2 भाषा जन्माला आलेल्या मानलेल्या आहे. यांचा दावा शोध आहे हरिनरकेचा. कारण मागधी भाषा म्हणजे पाली भाषा ही मागधी भाषाच आहे आणि ती बुद्ध काळातली सांगितलेली आहे. आणि हे हरिनरके महाराज दावे शोध वेगळेच करून दिलं तेव्हा. आणि मराठी भाषा जी आहे ती मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी अशा या मराठीमध्ये सुद्धा पोटप्रकार आपल्याला झालेले दिसून येतात. आणि महत्त्वाचे म्हणजे मराठीला अभिजात दर्जा जो मिळालेला आहे, आज जो मिळालेला आहे अभिजात दर्जा, तो दर्जा मिळाली 2000 वर्षाचा इतिहास आहे. इतिहास आवश्यक आहे. आणि 1800 वर्ष आपल्याला दिसत आहे. तेव्हा यांना मराठी साहित्यिकांना, ब्राह्मणीवाद्यांना सातवाहन बौद्ध काळातील नाणेघाट शिलेलेखाचा उल्लेख संदर्भ घ्यावा लागला आहे. जे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सातवाहन बौद्ध काळातील नाणेघाट शिलेलेखाचा संदर्भ द्यावा लागलेला आहे. बौद्ध काळातील संदर्भ द्यावा लागलेला हे समजून घ्यावं लागणार आहे मला. मराठी साहित्यातील अग्रणी कवी असलेले आता कवीबद्दल साहित्य कोण आहे याचे बोलू. मराठी साहित्यातील अग्रणी कवी असलेले शिंपी जातीचे संत नामदेव महाराज यांचा कालखंड 26/10/1270 आणि नामदेव महाराज परिवारातील संत जनाबाई हिचा कालखंड आहे 1258. म्हणजे ती नामदेवपेक्षा मोठी आहे वयाने. जनाबाई ही नामदेवपेक्षा वयाने मोठी आहे 1258. आणि त्यांचा नामदेवा जन्म 1270 आहे. आणि महाजातीचे संत चोखामेळा यांचे 1273. म्हणजे नामदेव महाराजांनी संत चोखामेळा आहे महाजातीचे यांचा जवळपास जो कालखंड समान आहे. या म्हणण्यानी जे साहित्य मराठीमध्ये जे रचना लिहिली आहेत यांना आदी साहित्यिक म्हटलंच नाही आहे. मराठीत आद्य साहित्य म्हटलंच नाही आहे. हे समजून घ्यावं लागतं. ज्यांनी मराठी साहित्याची ज्यांनी पाया रचला त्यांना आद्य कवी म्हटलं गेलं नाही आहे. कोणाला म्हटलं गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुकुंदराज ह्या ब्राह्मणी व्यवस्थांनी 12व्या शतकातील मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर यांचा कालखंड 1275 आहे. यांचा 1270 आहे नामदेव महाराजांचा. हे मुकुंदराज आपले नामदेव महाराज आधी जन्माला येतात आणि चोखामेळ्यानंतर आपले ज्ञानेश्वर महाराजांनंतर येतात. तरीसुद्धा आद्य कवी यांना म्हटलं नाही, यांना स्थान दिलं नाही साहित्यामध्ये. मराठी साहित्यामध्ये आद्य कवी म्हणून ते तुम्हाला दिलं ज्ञानेश्वर महाराज आणि मुकुंदराज. ज्ञानेश्वर महाराज आणि मुकुंदराजांना दिल्या गेल्या. हे जे ही बदमाशी सुरू आहे मराठी साहित्यातील ब्राह्मणी बदमाशी सुरू आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर संत नामदेव महाराज यांच्या संत जनाबाई महाराज आणि चोखामेळा महाराज यांच्यावर अन्याय झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नरेश सोनार, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत कर्मेळा, संत एकनाथ महाराज ही जी तमाम मंडळी, संत तुकाराम महाराज ही संत येतात पण यांचा अन्याय झालेला आपल्याला दिसून येतो यांना. आणि स्वामी रामदास स्वामी महाराज यांचं महत्त्व वाढलं गेलं.